नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संकेत शेरेकर. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फार गंभीर आहे आणि रिसेंटली 2-3 पेशंट्स असे आल्यामुळे मनाला खूप दुःख झालं आणि आम्ही डिपार्टमेंटमध्ये बोलत होतो. त्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की या विषयावर नक्की आपण एक व्हिडिओ काढून लोकांपर्यंत आपला मेसेज पोहोचवायला पाहिजे. मित्रो, विषय जो आहे तो आहे आत्महत्येचा. रिसेंटली सुसाईड अटेम्प्ट्स किंवा आत्महत्येचे जे प्रयत्न असतात याचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढलं आहे. हल्ली लहान पोरं 15-16 वर्षांचे पोरपोरी यांच्यात ते प्रमाण पण फार जास्त पाहायला भेटतं आहे. शिवाय मिडल एज किंवा इवन म्हाताऱ्या लोकांमध्ये पण वेगवेगळ्या स्ट्रेसमुळे, आजारांमुळे, थकून, भले ते प्रोफेशनल टेन्शन असो, काही त्यांना रेंटचे प्रॉब्लेम असतील किंवा लोनचे प्रॉब्लेम्स असतील किंवा पर्सनल फॅमिली इश्यूज असावेत, या सर्व कारणांमुळे हल्ली आपल्याला सुसाईडचं प्रमाण खूप वाढत आहे असं दिसत आहे. त्यामध्ये रिसेंटली जे आम्ही केसेस पाहिले त्या केसेसला बघून मनाला फार दुःख झालं आणि मग हा निर्णय घेतला की हा विषय तुमच्यासमोर आपण डिस्कस केला पाहिजे. जो आजचा विषय आहे तो आहे की आत्महत्येत पण मेनली जे आजकाल आपल्याला नव्या पिढीमध्ये बघायला भेटत आहे ते आहे ॲसिड इंजेक्शन, म्हणजे ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू नाही शकत की या गोष्टीमुळे आम्ही कितीतरी पेशंट्स असे पाहिले आहेत जे कितीतरी पीडा सहन करून वारंवार त्यांना हॉस्पिटलमध्ये यावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट फार लांब चालते. तर आज मी तुम्हाला थोडक्यात हे सांगायचा प्रयत्न करेल की हा प्रकार का बरं एवढा खराब आहे. त्या पहिले आपण हे समजायला पाहिजे की डेफिनेटली आत्महत्या हे कोणत्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही. प्रत्येक प्रॉब्लेम याला काही ना काही सोल्युशन असतं आणि जर आपल्या जे प्रेमाचे लोक आहेत, आपल्या फॅमिलीचे मेंबर्स आहेत, आपले मित्र आहेत, आपला परिवार, या लोकांसोबत आपण जर डिस्कस करायचा एक निर्णय घेतला, जर आपण एवढी हिंमत ठेवली तर डेफिनेटली आपण कोणत्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो. बरेचदा आपण स्वतःमध्ये गुंतून राहतो आणि त्या टेन्शनमध्ये आपण काही एक्स्ट्रीम स्टेप घेऊन घेतो किंवा एक्स्ट्रीम स्टेप घ्यायचा पण विचार करतो. पण जर 4-5 लोकांच्या सानिध्यात आपण राहिलो आणि जर त्यांच्याकडनं आपण रॅशनली हे समजून घेतलं की या प्रॉब्लेमला डेफिनेटली एक खूप सिंपल सोल्युशन आहे, तर बरेचदा आपण मग नंतर हे रिग्रेट करतो की आपण का बरं असा विचार करत होतो. तर मित्रांनो, जर ॲसिड इंजेक्शनबद्दल बोलायचं झालं तर सुसाईड अटेम्प्ट्समध्ये हे सर्वात खराब का? तर जनरली यामध्ये 8 ते 10% लोकांमध्येच ॲक्च्युली जीवाची जोखम असते. 80 ते 90% लोक जनरली हे घेतल्यानंतर पण वाचून जातात, पण त्यांना कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त असतात, त्यांना खूप जास्त पीडा होते आणि नंतरचा कोर्स फार लांब चालतो. जर आपण थोडक्यात पाहिलं तर ही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. जर आपण ॲसिड इंजेस्ट करत असलो तर तोंडापासनं थेट अन्ननळी पार करून स्टमकपर्यंत या ॲसिडचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळे या ऑर्गन्सला डॅमेज होतं. हे एवढं खराब का आहे? याच्यात फिजिकल पेन एवढा खराब का असतो? आपल्या तोंडात साधा एक छोटासा अल्सर झाला तर आपल्याला किती वेदना होतात. छोटासा फोड जरा नाकातोंडात झाला तर आपल्याला किती दुखतं. तुम्ही विचार करा की एवढं सारा ॲसिड घेतल्यानंतर तोंडाची, अन्ननळीची काय स्थिती होत असेल. हा एक फोटो आहे एंडोस्कोपीचा, ज्यामध्ये आपण अन्ननळीमध्ये दुर्बीण टाकून आतमधलं चित्र पाहत आहे. या पेशंटनी ॲसिड घेतलं होतं. हे त्याचे वोकल कॉर्ड्स आहे, ही श्वासनळी आहे आणि ही अन्ननळी आहे. सगळ्यांवरती सूज आलेली आहे, लाल लाल चित्र तुम्हाला पाहायला भेटेल आणि सगळीकडे अल्सर झाले आहेत. या अल्सरमुळे पेशंटला भयानक वेदना होतात, त्याला बोलायला जमत नाही, त्याच्याने खाल्ल्या जात नाही आणि हळूहळू वेट लॉस व्हायला लागतं, तऱ्हेतऱ्हेचे इन्फेक्शन्स होतात आणि शरीरामध्ये ओव्हरऑल कमजोरी येते. जर तोंडात आपण पाहिलं तर पूर्ण सगळीकडे लाल भडक चित्र तुम्हाला पाहायला भेटेल, सगळीकडे सूज आलेली असते आणि अल्सर्स होतात.
जर आपण दोन लोकांचे एक्सरे कम्पेअर केले, नॉर्मल व्यक्तीमध्ये जर आपण औषध देऊन एक्सरे घेतला तर अन्ननळी अशा प्रकारे दिसते आणि इथे स्टमक असतं. तेच जर एक ऍसिड पिलेल्या व्यक्तीचा आपण एक्सरे घेतला तर आपल्याला पाहायला भेटेल की हे तोंड आहे, इथून अन्ननळी एकदम बारीक झाली आहे आणि नंतर स्टमक मध्ये औषध चाललंय. हे जर अजून सिव्हिअर असलं तर स्टमक पण पूर्णपणे मोठं होऊ नाही शकत आणि त्याची पण साईज कमी होऊन जाते, कारण आतमध्ये सूजच एवढी असते की मध्ये काही जेवण घ्यायसाठी किंवा काही पाणी घ्यायसाठी जागाच उरत नाही. जर आपण या प्रोसेसला अजून समजायचा प्रयत्न केला तर मेन जो गळा हा विषय आहे त्यामध्ये अन्ननळी आणि श्वासनळी हे सोबत असतात आणि त्यामध्ये एक वॉल्व असतो. जेव्हा तुम्ही जेवण करता त्यावेळेस फूड तोंडातनं गळ्यामध्ये जातं आणि त्यावेळेस तो वॉल जो असतो थोड्या वेळासाठी श्वासनळीवरती बंद होऊन जातो. जेवण मागून अन्ननळीद्वारे खाली पोटापर्यंत जातं आणि श्वासनळीत जात नाही. ऍसिड घेतल्यामुळे बरेचदा हा वॉल जो असतो तो डॅमेज होऊन जातो. तर जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण कराल किंवा पाणी प्याल तर थोडंफार अन्ननळीत जातं आणि थोडंफार श्वासनळीत पण जातं आणि पेशंटला खूप कफिंग होते, वेगवेगळ्या प्रकारचे लंग इन्फेक्शन्स होतात. सिव्हिअर केसेसमध्ये तर अशी कंडिशन येऊन जाते की पेशंटला ऑप्शन द्यावं लागतं की आयदर तुम्ही पूर्ण जेवण खाऊ शकाल तोंडाने आणि इथे गळ्यामध्ये एक होल पाडून श्वासनळीला वेगळा रस्ता दिला जातो, किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल तर मग अन्ननळी तुमची बंद करावं लागेल आणि तुम्हाला तोंडातनं जेवता नाही येणार, तुम्हाला ट्यूब टाकून पोटातनं इथनं फिडिंग द्यावं लागेल. ही खूप सिव्हिअर कंडिशन आहे आणि जगायला खूप त्रास होतो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींना लॉंग टर्म जर आपण खूप गंभीरपणे विचार केला तर खूप सारे इम्प्लिकेशन्स असतात. एक तर की वारंवार तुम्हाला दवाखान्यात जावं लागतं. याचा नंतरचा कोर्स पण खूप सोपा नाही आहे. ज्या लोकांची अन्ननळी वाचलेली आहे पण बारीक झाली आहे त्यांना एक डायलेटर पाईपनी नेहमी नेहमी तोंडात पाईप टाकून त्या रस्त्याला मोठं करावं लागतं, नाहीतर थोड्या थोड्या वर्षांनंतर महिन्यांनंतर तो रस्ता बंद व्हायला लागतो. बऱ्याच लोकांना पोटामध्ये पाईप टाकून आतड्यामध्ये तो पाईप सोडावा लागतो आणि इथनं पोटाद्वारे सिरिंजनी फिडिंग द्यावं लागते आणि हे वर्षांपर्यंत पण द्यावं लागू शकतं. काही काही सिव्हिअर केसेसमध्ये लाईफ लॉंग पण असं करावं लागू शकतं. दरवेळेस हॉस्पिटलमध्ये जाणे, डॉक्टरांना दाखवणे, या वेगवेगळ्या प्रोसिजर करणे त्याच्यामुळे खूप खर्च पण होतो आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे सायकोसोशल फॅक्टर्स. पेशंट स्वतः या कंडिशनला थकून जातो, त्याच्यामध्ये हिंमत नाही राहत, कॉन्फिडन्स नाही राहत. ज्या गोष्टी तो आधी चांगल्याने करू शकायचा त्या आता तो नाही करू शकत, त्याच्यात कॉन्फिडन्स नसतो, विकनेस येते, बाहेर समाजात वावरायला त्याला भीती वाटते, कारण लोक पण त्याला त्या नजरेने बघतात. लोक त्याला असं बघतात की यांनी तर सुसाईड अटेम्प्ट केली होती, आता बघा हा कसा दिसतो, याला तर खाता पण नाही येत किंवा याला बोलता पण नाही येत, फिडिंग पोटातनं द्यावं लागते, याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार असू शकतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेफिनेटली पेशंटसाठी खूप टॅक्सिंग असतात आणि हळूहळू ते डिप्रेशनमध्ये जातात. मित्रांनो, या सुसाईड अटेम्प्ट फेल्युअर नंतर जगणं अजून कठीण आहे. त्याच्यामुळे ऍसिड हे तर डेफिनेटली सुसाईडचं सर्वात खराब मेथड तुम्ही म्हणू शकता, पण ओव्हरऑलच माझं म्हणणं असं राहील की असा कोणताही विचार जर तुमच्या मनात येत असला तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत बोला आणि नक्कीच यामधनं तुम्हाला काहीतरी सोल्युशन मिळेल, जीवन जगण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक स्टिम्युलस मिळेल. धन्यवाद.